सो मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड, व्हॉट इज मीन बाय आयनिक बॉन्ड. दॅट मीन्स इफ there is formation of ions and after that there will be force of attraction, then that bond is known as ionic bond. And what is mean by covalent bond? If there is sharing of electron, that means one atom share its one electron with another electron of another atom. Okay, that is what covalent bond. Now in this lecture we will learn about coordinate bond. What is mean by coordinate bond? That's why we want one example so that I can explain you what is mean by coordinate bond. And example of coordinate bond is NH4 plus. So here is coordinate bond. So simple example of coordinate bond is NH4. So we were writing it as NH4 plus, but actual bond, let me draw structure of NH4. So here is N, at the center of this molecule is nitrogen, and here are 4 hydrogen. Okay, पहिल्यांदा लक्षात ठेवा, मी तुम्हाला ज्यावेळी बॉन्डिंग आपण स्टार्ट केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं प्रत्येक ॲटम स्टॅबिलिटी मिळवण्याचा प्रयत्न करतो. स्टॅबिलिटी इन द सेन्स व्हॉट, इट वॉन्ट ऑक्टेट और इट वॉन्ट ड्युप्लेट. ओके, टू कंप्लीट. सो जर त्याने ऑक्टेट कंप्लीट केला तर तो काय असणार आहे, स्टेबल, किंवा ड्युप्लेट कंप्लीट केला तर तो काय असणार आहे, स्टेबल. ओके, सो हायड्रोजनच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे तिथं फक्त 1s आहे, म्हणजे s ऑर्बिटल आहे आणि तो फर्स्ट शेलमध्ये आहे. सो त्याला फक्त 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन तर ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, तर तो काय करेल, दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेईल किंवा तो त्याचा इलेक्ट्रॉन देईल, अशा पद्धतीने तो करू शकतो. राईट. सो आता इथं मी कोऑर्डिनेट बॉन्डचं एक्झाम्पल देते, NH4 प्लस. तर या केसमध्ये लक्षात घ्या, इथं NH4 प्लस म्हणजे काय, इथं आपण आधी NH3 घेऊयात. NH3. सो NH3 म्हणजे काय येणार आहे, अमोनिया. राईट. सो या केसमध्ये नायट्रोजन तुम्हाला माहीत आहे, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 7. राईट. सो 1s2 2s2 2p3. राईट. म्हणजे सेकंड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 5. सो जर मी हे NH3 दाखवायचं म्हटलं तर आता इथे मी तुम्हाला डॅश लाईनमध्ये दाखवलं. राईट. डॅश लाईन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं दॅट इज कोव्हॅलंट बॉन्ड. अँड कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो आहे, तर ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. सो या केसमध्ये डेफिनेटली काय असणार आहे, नायट्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असेल आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, आणि त्यातून बॉन्ड तयार झालेला आहे. मग आता या केसमध्ये नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 5 आहेत. राईट. सो 5 मधलं सपोज इथं एक मी नायट्रोजनचा घेतला इलेक्ट्रॉन आणि इथं एक काय घेतला, हायड्रोजनचा. सो हा आहे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, कारण एका हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. सो हा झाला हायड्रोजनचा, तर एक झाला नायट्रोजनचा. अशा पद्धतीने 2 इलेक्ट्रॉन आले आणि त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार झाला आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. आता सेकंड जो बॉन्ड तयार राहील तिथे पण तसंच, नायट्रोजनकडे आता किती राहिलेत, 5 होते, त्यातला 1 तर इथे गेला, आता 4. त्यातला 1 इलेक्ट्रॉन सपोज मी इथे दिला तर दुसरा इलेक्ट्रॉन कोणाचा असणार आहे, हायड्रोजनचा. इथे एक बॉन्ड तयार झाला, कोव्हॅलंट बॉन्ड. आता नेक्स्ट नायट्रोजनकडे किती राहिले, 3 राहिले, कारण 5 पैकी 2 तर इथे गेलेत आणि हे जे 2 आहेत ते कुणाचे आहेत, हायड्रोजनचे. सो आता या केसमध्ये नायट्रोजनचा परत 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, असे नायट्रोजनने किती बॉन्ड फॉर्म केले, 3. आता इथे नायट्रोजनचे टोटल इलेक्ट्रॉन किती यूजफुल आहेत, तर 3, पण त्याच्याकडे टोटल आउटरमोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 5. सो आपण नायट्रोजनवरती नेहमी काय करतो, जर त्याने 3 बॉन्ड तयार केले असेल तर नेहमी 2 इलेक्ट्रॉन तसेच ठेवतो. हे जे आहे ना, याला लोन पेअर म्हणतात. काय म्हणतात, लोन पेअर. लोन पेअर म्हणजे काय, अशी इलेक्ट्रॉनची पेअर की जी यूज केलेली नाही आहे, बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्ड नाही आहे, दॅट इज लोन पेअर. आता NH3 केसमध्ये एक लोन पेअर आहे, बरोबर. आता काय होतं लक्षात घ्या, जेव्हा याच्या विसिनिटीमध्ये जेव्हा H प्लस येतो, आता H प्लस म्हणजे काय, तर हायड्रोजनकडे 1 ज्यावेळी इलेक्ट्रॉन आहे तो हायड्रोजन आहे, लक्षात घ्या. पण इथे H प्लस आहे म्हणजे तो जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो काय झालेला आहे, गेलेला आहे. ज्यावेळी इलेक्ट्रॉन एखादा ॲटम देतो त्यावेळी त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणून हा जो H प्लस आहे प्रोटॉन, तर याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन नाही आहे, लक्षात घ्या. सो ज्यावेळी इथं विसिनिटीमध्ये H प्लस येईल, पण याची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे, 2 इलेक्ट्रॉनची.
कारण हा H+ आहे. सो इथं काय होतं तर हा जो नायट्रोजनकडे जी लोन पेअर आहे इलेक्ट्रॉनची, तुम्हाला माहिती आहे एखादा बॉन्ड तयार व्हायचे असेल तर डेफिनेटली तिथे किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2. मग हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो कोणाला देऊ करतो? हायड्रोजनला, आणि त्यातून बॉन्ड तयार होतो. आता या केसमध्ये ज्यावेळी हा नायट्रोजन हे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देईल त्यावेळी N आणि H मध्ये काय तयार होणार आहे? बॉन्ड. आणि तो बॉन्ड 2 इलेक्ट्रॉनमुळे तयार झाला आहे, परंतु फरक आहे तर ते दोन्ही इलेक्ट्रॉन फक्त एका ॲटमकडून दुसऱ्याला दिलेले आहेत. इथे नायट्रोजननी 1 दिला आहे आणि हायड्रोजननी 1 दिला आहे असं आहे का? नाही. तर ते दोन्ही पण इलेक्ट्रॉन कोणी कोणाला दिलेले आहे? या नायट्रोजननी हायड्रोजनला दिलेले आहेत. आणि हा जो बॉन्ड आहे त्याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेट. आणि तो जो बॉन्ड आहे तो आपण कशाने दाखवतो? ॲरोने. लक्षात घ्या. म्हणजे वेन वन ॲटम gives or donates pair of electron to another atom, when a bond is formed, that bond is called as what? Coordinate bond. And if there is sharing of electron, then that bond is known as what? Covalent bond. अंडरस्टँड. सो कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये डिफरन्स काय आहे बघा. आयनिक बॉन्डमध्ये आयन्स फॉर्म होतील, पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन, आणि मग त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल. कोव्हॅलंटमध्ये एका ॲटमकडून 1 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ॲटमकडून 1 इलेक्ट्रॉन असा बॉन्ड तयार होईल. तर कोऑर्डिनेटमध्ये जे दोन्ही इलेक्ट्रॉन आहे ते एका ॲटमकडून कम्प्लिटली कोणाला दिले जातील? दुसऱ्या ॲटमला. समजलं कोऑर्डिनेट बॉन्ड. आता आहे मेटॅलिक बॉन्ड. व्हॉट इज मीन बाय मेटॅलिक बॉन्ड? सिम्पल आहे. मेटॅलिक बॉन्ड म्हणजे मग काय असणार आहे? जे मेटल्स आहे त्यांच्यामध्ये जो बॉन्ड ऑब्झर्व होतो तो काय असणार आहे? मेटॅलिक बॉन्ड. सपोज मी एक पीस घेतला मेटलचा, तर या पीसमध्ये तुम्हाला माहीत हा जो पीस असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? तर मेटलचे काय असतील? ॲटम असतील, राईट. आता हे मेटल्स जे आहेत लक्षात घ्या त्यांची आयोनायझेशन एनर्जी ही खूप लो असते. म्हणजे त्यांची इलेक्ट्रॉन ते नेहमी काय करत असतात? इलेक्ट्रॉन पटकन देत असतात. कमी आयोनायझेशन एनर्जीमध्ये ते त्यांचे इलेक्ट्रॉन काय करत असतात? लूज करत असतात. लक्षात घ्या. मग या केसमध्ये इथं सेंटरला काय असणार आहे? न्यूक्लियस. आणि सपोज ह्या शेल्स आहे, तर यातलं काय होतं? हा जो मेटल पीस आहे याच्यामधले जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहेत ना ते ना इथं लूजली बॉन्डेड असतात. लक्षात. त्यामुळे ते एस्केप होतात. लक्षात घ्या. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते तुम्हाला असे फिरताना दिसतील. हा जो पीस आहे ना याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते तुम्हाला फिरताना दिसतील बाहेर. आणि तो इलेक्ट्रॉन दिलेला आहे म्हणजे प्रत्येक ॲटमवरती कोणता चार्ज येणार आहे? मग पॉझिटिव्ह चार्ज तर न्यूक्लियसवरती आहेच, पण अजून इलेक्ट्रॉन दिल्यानंतर अजून कोणता चार्ज येणार आहे? मग पॉझिटिव्ह. म्हणजे असं स्टेशनरी काय असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. तर हे जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते कसे असणार आहेत? कुठेही फिरत असणार. लक्षात. म्हणजे एक प्रकारचं ते काय तयार करतात? इलेक्ट्रॉन सी. याला काय म्हणू शकतो आपण? सी ऑफ इलेक्ट्रॉन. एक समुद्र म्हणू शकतो आपण, सी ऑफ इलेक्ट्रॉन. सो हे जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत त्यांना आपण कर्नेल्स म्हणतो. काय म्हणतो? कर्नेल्स. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कर्नेल्स अँड दिस इलेक्ट्रॉन इज नोन ॲज मेटॅलिक बॉन्ड. अंडरस्टँड. म्हणजे प्रत्येक मेटलमध्ये जो बॉन्ड ऑब्झर्व होतो त्या बॉन्डला आपण काय म्हणतो? मेटॅलिक बॉन्ड. समजलं तुम्हाला? ओके, थँक्यू.